गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज खूप उशीर झालेला आहे आणि व्हिडिओची सुरुवात खूप लेट केलेली आहे. खरं म्हणजे 9ची बस होती. तर आज आम्ही चाललेलो आहोत बुधवारच्या बाजाराला. शिरीष फाटा आहे ना तिथे, आज बुधवारचा बाजार आहे, तर आम्ही बाजाराला चाललेलो आहोत. तर सकाळी 9ची बस असते, त्याच्यामुळे सकाळी एवढी घाई गडबड असते ना की आम्हाला ती 9ची बस पकडण्यासाठी घरातून लवकर निघावं लागतं. वाड्याला आलेलो आहोत आता इथे आम्ही नाश्ता करतो. नाश्ता करू, मग बस स्टँडवरती जाऊन आम्ही भिवंडीला जाणारी बस पकडू आणि मग शिरीष फाट्याला उतरू आणि तिथे आज बुधवारचा बाजार आहे. तर आज बघा आम्ही नाश्त्याला काय खातो आहे. तर इथे मेंदूवडा घेतलेला आहे, कारण कसं ना, आधी पेटपूजा आणि नंतर मग पुढची कामं करायची आहेत. बाबा आवडला मेंदूवडा? छान आहे ज्ञानेश? छान आहे. हां, इथे छोटेच असतात ज्ञानेश. तुला आवडलं की नाही? हां ना, तुझं फेवरेट आहे ना? हां. तर आता खूप भूक लागले, पटापट मेंदूवडा खातो, मग पुढच्या कामाला सुरुवात करतो. तर आम्ही आता जस्ट घरी आलेलो आहोत. तर मी मार्केटमध्ये जास्त काही व्हिडिओ क्लिप नाही काढल्या, पण मी काय काय खरेदी केलेली आहे मी तुम्हाला नक्की दाखवेल. कारण कसं माहिती आहे, पप्पांचं थोडं काम होतं रेशन कार्डचं. त्यांना तिकडचं ऑनलाईन झालं होतं. आता इकडे फक्त त्यांना आधार कार्ड वगैरे लिंक करून त्यांना इकडचं ऑनलाईन करायचं होतं. आणि आज पप्पांनी ना AC बुक केलेली आहे, तर आम्ही त्याच्यासाठी सुद्धा गेलो होतो. तर त्या ऑफिसमध्ये गेलो आणि आम्ही खरं म्हणजे बुधवारच्या बाजारात जाणार होतो, पण कंटाळा केला, कारण आम्हाला इथे तहसीलदारमध्येच खूप उशीर लागला. तहसीलदारमध्ये आम्हाला थोडा उशीर झाला. त्यानंतर पप्पांना AC बुक करायची होती, मग आम्हाला तिथेसुद्धा थोडा उशीर झाला. आम्हाला तिथेच 12 वाजले होते. तर मग मी काय गेली नाही. पण हां, इथे वाड्याला जी सुकी मच्छी भेटते ना, ती मी घेऊन आलेली आहे. आम्ही कालही गेलो होतो, पण काल मला सुकी मच्छी नाही भेटली. आज मला दिसली, तर मी सुकी मच्छी घेऊन आलेली आहे. आता सुकी मच्छी काय काय घेतलेली आहे मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि मी ना सोनपरीला इथे या बीडमध्ये ठेवून गेली होती, कारण ना सकाळी ना इथे खाली ना सकाळी ऊन येतं. तर इथे सोनपरीला मी खाली ठेवून जाते, पण कसं ना, इथे ऊन येतं सकाळी आणि मग नंतर मग हळूहळू ऊन इथून हळूहळू मग तो तिकडे त्या साईडला जातो. ए सोनपरी इकडे बघ. ए सोनू सोनपरी, तुला कालू हो. तर तिने आम्ही गेटमधून आलो ना, तेव्हा सोनपरी चालू होतं. सोनपरी कालूचं मी तुला काढते, ओके. तिचं चाची धडपड चालू आहे. काढू तुला माझ्या चोना? हो, काढते का तुला. खाली काढलेला आहे, तिला ती ओपन करते. तर मी सोनपरीला बाहेर काढले. तर इथे मी तिला फूड दिलं आहे, एकाच्यामध्ये पाणी दिलं आहे आणि इथे एका साईडला मी पूर्ण एक बादली भरून पाणी टाकलेलं आहे. आणि हे जे आहे ना, इथे तुम्ही जर पाणी टाकलं ना, तर ही जी लादी आहे ना खाली, खूप थंड होते, खूप थंड राहते आणि सोनपरीला तिचा थंडावा भेटतो. असं आहे. माझे छोनो इकडे बघ, माझे छोनो. ए सोनपरी आहे. सोनपरीला जर सोडलं ना, तर सोनपरी मातीत जाऊन बसते. हो, चल ये ज्ञानेश.
दाखव सायकल ना. हो सांग मग तिला आता का नाही आणलीस तू सायकल तिच्यासाठी. हो ओके दादा. हां मग काय पप्पा AC बुक केले. कसं वाटतंय. छान वाटते. उद्यापासून थंड हवेत झोपणार. बर्फाळ प्रदेशामध्ये आणि वरतून आईचा ओरडा खाणार तो वेगळा नाही बरोबर. ते रिमोट तुम्हाला दाखवेल मी पण मग आई काम काढेल तुमचं. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे तुम्ही बघू शकतात की ना इथे आम्ही समोसे घेतलेले आहेत. तर इथे मी 8 समोसे घेतलेले आहेत आणि 3 वडापाव घेतलेले आहेत. आणि इथे ना जो पट्टी समोसा आहे ना हा पट्टी समोसा खूप फेमस आहे आणि खूप छान लागतो. आतून म्हणजे बाहेरून कुरकुरीत आहे, आतून सॉफ्ट आहे आणि आपली जे येल्लो वाटाणा असून त्याची भाजी असते आणि अगदी सिंपल अशा पद्धतीने वाफेवरती ती भाजी शिजवतात. हा जो समोसा आहे ना अप्रतिम लागतो. खूप भूक लागले तर आता आम्ही खाऊन घेतो. हे काय होतं. AC आणलं तुम्ही जिंकले. नाही तुम्ही जिंकले बरोबर आहे पण आईला माहिती पडलं ना नंतर ती बडबड कर. मग जाऊ दे. तर इथे ना पप्पा तुमचं पप्पाने कलिंगड घेतला होता. पप्पाने अर्धा कलिंगड कापलाय, अर्धा ओट्यावरती ठेवलाय. चलो खाओ. नाही से खाओ. हो लावते पंखा. उघडे बाबा. पप्पांना ॲक्च्युली ना गरम होतंय म्हणून पप्पांना टी-शर्ट नाही घालत आहे. पप्पा शॉर्ट पॅन्ट घालतात. काहीतरी टी-शर्ट वगैरे घालायचं की नाही. गरम होतंय काय. मग AC आल्यानंतर मग घालणार का टी-शर्ट. आणि आई आहे ना खरं म्हणजे गेले मावशीकडे. शुक्रवारी घर भरणी आहे. आईला माहिती नाही आम्ही इथे म्हणजे पप्पाने AC बुक केले. आल्यानंतर आईचं रिॲक्शन कळेल काय ते काय पप्पा बरोबर ना. खूप भूक लागले तर आता आम्ही पटापट समोसे खाऊन घेतो. अच्छा वडापाव खातोस तू. गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे. तर आल्यानंतर आम्ही समोसे खाल्ले. त्यानंतर थोडा वेळ आराम केला. तर आता मी बाजारातून काय काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर मी इथे ना म्हणजे ड्रॉइंग बुक आणलेली आहे. ड्रॉइंग बुक म्हणजे फक्त कलरिंग बुक आहे. आतमध्ये काही असे पिक्चर्स आहेत त्याला कलर करायचा आहे. तर इथे मी 3 बुक आणलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या सेम आहेत. ह्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स वगैरे आहे. सेम बुक आहे. जेव्हा चिंतन येईल ना तेव्हा एक चिंतनसाठी आणि एक ज्ञानेशसाठी. नेक्स्ट वीकमध्ये चिंतन येणार आहे. तर एक चिंतनसाठी असणार एक ज्ञानेशसाठी असणार आहे. आणि आता सध्यापुरती ज्ञानेश हे जे बुक आहे ना तर या ड्रॉइंग कलरिंग बुकमध्ये कलर करेल तो. म्हणून मी 3 बुक्स घेतलेले आहेत. त्यानंतर मी कलर घेतलेले आहेत. यामध्ये 25 शेड आहेत. तर असे हे कलरिंग कलर आहेत. 25 शेड आहेत वगैरे. तर हे ज्ञानेशसाठी आणि चिंतनसाठी दोघांसाठी कलर आहेत. तर इथे ज्ञानेशने सुरुवात केलेली आहे कलरिंग करायला वगैरे. ॲक्च्युली ज्ञानेश काय करतो माहिती आहे का थोडा वेळ TV बघतो आणि थोडा मोबाईल पण बघतो. तर मी त्याला एकच सांगते बाळा मोबाईल नाही बघायचा. तर आणि कसं ना मुलं TV बघून किती बघणार. आणि मी ज्ञानेशला आहे ना खरं म्हणजे बाहेर खेळायला अजिबात पाठवत नाही गेटच्या बाहेर. त्याला एवढं सांगते बाळा तुला इथंच काय खेळायचं ते खेळ. पण तरी पण तो कंटाळतो कारण तो एकटा आहे. त्या जोडीला कोणतरी खेळायला हवं. नेक्स्ट वीकमध्ये चिंतन तर येणारच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. पण आता सध्यापुरती तो ड्रॉइंग करू शकतो. तर
याच्यामध्ये ना मिरी आहे. इथे ना म्हणजे असं तोळा भेटतो, असं 1 तोळा 2 तोळा, म्हणजे 20 रुपये तोळा वगैरे. म्हणजे ग्लास असतो छोटासा आणि त्या ग्लासामध्ये ती मिरी असते. तर खडा मसाल्यामध्ये सगळा खडा मसाला होता. मिरी नव्हतं माझ्याकडे, तर मी याच्यामध्ये मिरी घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की ना, इथे मी तूर घेतलेली आहे. ते आपले अख्खे तूर असतात ना, ते घेतलेलं आहे. याला तुरी बोलतात. आणि मी 3 पायली घेतलेला आहे. तर एक आईसाठी, एक ताईसाठी, एक माझ्यासाठी. आता तुम्हाला मी हे ओपन करून दाखवते तुरी. तर तुम्ही बघू शकतात, याला तुरी बोलतात. या अख्ख्या तुरी असतात. ती जी तुरीची डाळ असते ना, ती यापासून बनते. आणि इथे मी अख्ख्या अशा तुरी घेतलेल्या आहेत आणि 200 रुपये पायली आहे. तर मी अशा 3 पायली घेतलेल्या आहेत. आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगेल, पायली म्हणजे 1 किलो किंवा 2 किलो ना. एका पायलीमध्ये मला असं वाटतं मे बी 2 किलो किंवा 2.5 किलो, साधारणपणे 2 किलो तर आरामात येत असेल. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी 3 पायली घेतलेलं आहे. आणि हे जे अख्खे तूर आहेत, म्हणजे ह्या ज्या तुरी आहेत ना, याची मजा कधी असते माहिती आहे? पावसाळ्यामध्ये. जेव्हा पावसाळा येतो ना, तेव्हा आपण बाहेरच्या पालेभाज्या अजिबात खात नाही. त्यावेळेस आपल्याला कडधान्यच लागतात. तर त्यासाठी मी ह्या तुरी घेतलेल्या आहेत. इथे बघू शकतात, इथे मी हे मिरी घेतलेलं आहे. पण माझा मिरी खडा मसाल्यातला जो मिरी असतो तो संपला होता. तर मी अगदी, मला थोडेच हवं होतं, मी ते घेतलेलं आहे. तर तुम्ही बघा, मी काय काय सुकी मच्छी घेतलेली आहे. तर तुम्हाला मी एवढंच सांगेल की इथे म्हणजे जिथे बाजार असतो त्या बाजारामध्ये सुद्धा वाटासुद्धा असतो. तर हा जो वाटा असतो 50 रुपये वाटा असतो आणि वाटा हा एवढा मोठा असतो. आणि तर मी 2-2 वाटे घेतलेले आहेत. तुम्ही ते त्या साईडला बघू शकतात. त्या साईडला आईची पूर्ण सुकी मच्छी आहे आणि या साईडला माझी सुकी मच्छी आहे. तर मी 2-2 वाटे घेतलेले आहेत. तर हा आहे वलईचा मासा. तुम्ही बघू शकता, हा वलईचा मासा आहे. ही सुकट आहे, हा जवळा आहे आणि इथे हे बोंबील आहेत. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात, इथे हा खारवलेला बागडा आहे. तर हा जो बागडा आहे ना, आई येणारच आहे म्हणा शुक्रवारी किंवा शनिवारी, तेव्हा आईला सांगेल की याचा छान मस्त रस्सा कर. तर मी ही रश्श्यासाठी आणलेली आहे. कशी लागते काय मला माहिती नाही. तर मी आहे ना, ओला जो बागडा असतो तो खाल्लेला आहे, पण सुका बागडा कधी खाल्ला नव्हता. तर म्हणजे बघू, जेव्हा आई येईल ना तेव्हा नक्की ट्राय करेल. तर ही मी सुकी मच्छी घेतलेली आहे. आता ही जी सुकी मच्छी आहे ना, उद्या कडक उन्हा, म्हणजे जेव्हा उद्या सकाळी जेव्हा ऊन पडतं, तर त्या उन्हामध्ये मी सगळी सुकी मच्छी मी छान मस्त अशी सुकवून घेणार आहे. आणि त्यानंतर छान मस्त साफ वगैरे करून छान मस्त अशी पॅकिंग करून ठेवणार आहे. मी कशी पॅकिंग करणार आहे आणि ही मच्छी कशी सुकवून ठेवणार आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. आणि ही जी सुकी मच्छी आहे ना, याची आठवण कधी येते माहिती आहे? पावसाळ्यामध्ये ना, समजा काहीही नसेल ना, तुम्ही नुसती तेल कांद्यावरती नुसती वलईचा मासा करा, सुकट करा, जवळा करा किंवा बोंबील करा, अप्रतिम आणि खूप छान लागतात. तांदळाच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागतात. तर बघा, अजून आम्ही काय काय साहित्य आणलेलं आहे. तर इथे चिक्कू आणलेले आहेत. तुम्ही इथे चिक्कू बघू शकता. हे ना चिक्कू थोडे कच्चे आहेत, 1-2 दिवसात पिकतील. पण हे जे चिक्कू आहे तर ना, हा म्हणजे एप्रिल मे हे जे 2 महिने असतात ना, या 2 महिन्यामध्ये हा चिक्कूचा सीझन असतो. आणि हे गावठी चिक्कू आहेत, खूप छान लागतात पिकल्यानंतर. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे ना या भजीच्या मिरच्या आहेत. आणि मी इथे खाली तुम्ही इथे बघू शकता, इथे खाली आलं आणलेलं आहे. तर इथे ना 20-20 रुपये वाटा असतो आणि चांगला एवढा मोठा वाटा असतो. तर मी इथे मिरच्यांचे 2 वाटे घेतलेत आणि आल्याचे 2 वाटे घेतलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे अमूल चीज क्यूब घेतलेले आहेत. कारण मला आहे ना आता
म्हणजे बघू ताई आल्यानंतर मला गार्लिक ब्रेड करायचं आहे, तर त्यासाठी मी हे चीज क्यूब घेतलेले आहेत आणि ज्ञानेशला आणि पप्पांना दोघांनाही नुसते चीज क्यूब खायला खूप आवडतात. त्यानंतर इथे अमूल बटर घेतलेला आहे आणि पप्पांसाठी हे बिस्किटं घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मुखवास आहे, तर पप्पांना हा मुखवास खूप आवडतो. आणि तुम्ही इथे बघू शकता हे कोलगेट आहे, कोलगेट पावडर आहे. आम्ही जेव्हा लहान होतो ना, लहान असताना जेव्हा आम्ही मामाच्या गावाला जायचो ना, तेव्हा आजी आम्हाला ना हे कोलगेट पावडर द्यायची. ही पावडर असते, कोलगेट पावडर द्यायची आजी आम्हाला. खूप दिवसातून मी ही कोलगेट पावडर बघते. असं हातावरती घेऊन आम्ही असं बोटाने घासत होतो. हे बघा कोलगेट पावडर. त्यानंतर इथे मी पनीर घेतलेले आहे, 2 याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि खरं म्हणजे बघू म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की मला गार्लिक ब्रेड करायचं आहे, तर त्यामध्ये मी थोडं ना पनीरचं स्टफिंग ॲड करणार आहे. आणि आता मी शुक्रवारी तर जाणारच आहे इकडे पूजेला, घर भरणी आहे ताईकडे, तेव्हा पण मग पप्पांसाठी मी जेवण करून जाणार आहे, कारण पप्पा येणार नाही आहेत ना. तर पप्पांसाठी मी मटर पनीरची भाजी आणि भाकरी करून जाईल, तर त्यासाठी मी हे पनीर घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की ना, मी ते ह्या कॅरी बॅग घेतलेल्या आहेत. आता मी जे ही काही सुकी मच्छी घेतलेली आहे, तर ती सुकी मच्छी मी तुम्हाला सांगितलं की मी ती छान मस्त स्वच्छ साफ करून तिला मी ऊन देणार आहे आणि मग छान पॅकिंग करून ठेवणार आहे. तर त्यासाठी मी या पिशव्या या कॅरी बॅग आणलेल्या आहेत. यामध्ये मी सुकी मच्छी छान अशा पद्धतीने पॅकिंग करू शकते. तर हे आम्ही आणलेलं आहे एवढं सगळं. आणि हे सगळं ना इथे वाड्याला हायकिंग सुपर मार्केट आहे ना, तिथून हे सगळं घेतलेलं आहे. गुड मॉर्निंग गाईज. मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तुम्हाला एंड करायचा आहे. आणि मी काल बाजारात गेली होती, पण मी बाजारात गेल्यानंतर काही व्हिडिओ क्लिप नाही काढल्या. त्याचं कारण म्हणजे असं की ना, पप्पांना तहसीलदारमध्ये काम होतं आणि पप्पांनी काल AC बुक केली होती. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की कसं ना, माझ्या जोडीला ज्ञानेश होता आणि त्याच्यामुळे मग शूट म्हणजे व्हिडिओ क्लिप काढणं किंवा ज्ञानेशकडे लक्ष देणं आणि म्हणजे मार्केट बोललं की खूप सारी गर्दी असते. आणि मी तुम्हाला सांगते की मी ज्ञानेशची खूप काळजी घेते. इवन म्हणजे आपण जेव्हाही कुठे आपण मार्केटमध्ये जातो, इवन भाजी वगैरे घ्यायला जातो, तर मी ज्ञानेशचा हात असा सहजासहजी सोडत नाही. म्हणजे व्हिडिओ क्लिप जरी काढायची असेल तर माझ्या जोडीला कोण ना कोण असतंच, असं आहे. पण माझ्याकडे आता ह्या म्हणजे काल पप्पा होते, पण ते त्यांचं काम करत होते, मी माझं काम करत होते. तर त्याच्यामुळे मला बाजारामध्ये काही व्हिडिओ क्लिप नाही काढता आल्या. कारण कधी कधी माझ्या जोडीला पप्पा असतात ना, तेव्हा पप्पा ज्ञानेशकडे बघतात, मग मी व्हिडिओ क्लिप काढते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी काय काय खरेदी केलेली आहे ते तुम्ही बघितलंच असेल. खरं म्हणजे मी ठरूनच आली होती की मला मसाले घ्यायचे आहे, सुकी मच्छी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की आम्ही जात्यावरती छान मस्त डाळी भरडल्या होत्या. आणि या डाळी ह्याच म्हणजे एप्रिल आणि मेमध्येच या डाळी भरडतात, कारण हे पावसाळ्याच्या साठवणीचं हे सगळं सामान असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईस, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्स करून सांगा. बोल 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 बोल. खाली 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 खाली. इथे 3 मासे आले होते. मग एक मासा तिथे गेली. 2 मासे होते. तिथे सगळी लागू ती त्याच्यामध्ये कुठे ओके. त्याचा मागे मागे लागतो. ज्ञानेशला हे सांगायचं आहे की ना, इथे खरं असं आता हे कसं ना गाव आहे, त्या गावाकडे ना घरामध्ये मांजरी वगैरे येतात. तर ना मांजरीची 3 पिल्लं आहेत, ती मागच्या दारी आहेत. तर ज्ञानेश तेच. तर आता कसं ना, इथे मी इथे सुकी मच्छी सुकट टाकायची आहे मला. तर माहिती नाही आज. आणि ती 3 पिल्लं आहेत ना, खूप छान मस्त अशी गोंडस आहेत वगैरे. तर कुठे आहेत ते पिल्लं, गेली का? गेली नाही. ते लागू आहे ना, ते फुलले लागू आहे, त्याच्यामध्ये गुडते. अच्छा, ओके. तिथे पाठीमागच्या साईडला लाकडं आहेत ना, त्याच्यात ते घुसून बसले. पण ते पिल्लं खूप क्यूट आहेत. जर इथे आली ना पुढच्या अंगणात, तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.